Yes, sir. Yes, sir. हां, थ्रू विच, की ज्याच्या माध्यमातून अ पर्सन एक्सप्रेसेस हिमसेल्फ और हरसेल्फ. बरोबर आहे की नाही? एखादी व्यक्ती Yes. काय करते तर स्वतःला व्यक्त करते, स्वतःचे विचार मांडते. अँड दोज थॉट्स, दोज आयडियाज आर फॉर whom does that person express. कोणासाठी एक्सप्रेस करत असते, कोणासाठी बोलत असते, सांगत असते, कोणासाठी? सिंपल थिंग. समोर कोण असतं बोलणाऱ्याच्या? Receiver or listener. Audience. करेक्ट. ऑडियन्स, रिसिव्हर्स, लिस्नर्स. ओके. किंवा आपण काल डिस्कस केल्याप्रमाणे देर मे बी कन्झ्युमर्स, कस्टमर्स, क्लायंट्स, कलिग्स, juniors, or sometimes seniors, sometimes those members of management may be there, or which we call at board of governors. है की नाही? ते पण असू शकतात. It Yes, sir. means that it means that that presentation has different directions, like downward direction, downward, upward, or horizontal. म्हणजे आपण जे प्रेझेंटेशन देतोय ते प्रेझेंटेशन आपल्या कनिष्ठ व्यक्तींसाठी पण असू शकते किंवा खालच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांसाठी पण असू शकते. त्याला आपण डाऊनवर्ड फ्लो म्हणायचं किंवा देअर मे बी अपवर्ड फ्लो, म्हणजेच आपल्या वरिष्ठांसाठी पण ते असू शकते किंवा आपल्या सोबतचे आपल्याच दर्जाचे जे लोक आहेत, कलिग्स म्हणतो आपण त्याला, कोवर्कर्स म्हणतो, सहकारी म्हणतो, त्यांच्यासाठी पण असू शकते. आणि त्यालाच म्हणायचं हॉरिझॉन्टल फ्लो. आर यू गेटिंग ऑर नॉट? व्हॉट डू यू मीन बाय हॉरिझॉन्टल? हॉरिझॉन्टल, वर्टिकल, इन दॅट डाऊनवर्ड, अपवर्ड. हॉरिझॉन्टल आडवे. आडवे. हां, आडवे. म्हणजेच काय तर समान दर्जाचे दोन व्यक्ती. ओके. त्याच्यानंतर डाऊनवर्ड म्हणजे काय? खाली. हां, देर इज फ्लो फ्रॉम हायर अथॉरिटी टू लोअर अथॉरिटी. खालच्या दिशेने. हां, खालच्या दिशेने. करेक्ट. अँड व्हॉट इज अपवर्ड? वरच्या दिशेने. वरच्या दिशेने. हां, म्हणजे माहितीचा जो फ्लो आहे, माहिती जी ट्रान्समिट होत आहे ती कोणाकडून कोणासाठी असते अपवर्ड मध्ये? ज्युनियर कडून सिनियर कडे. करेक्ट. लक्षात घ्या. किंवा इन्फेरियर कडून सुपेरियर कडे, आहे की नाही? फ्रॉम लोअर अथॉरिटी टू हायर अथॉरिटी. तर हे सगळे फ्लोज या प्रेझेंटेशन्स मध्ये असतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं की दॅट प्रेझेंटेशन कॅन बी इन द फॉर्म ऑफ अ टॉक, अ स्पीच, अ लेक्चर, an introduction, a demo. Yes or no? Yes, sir. Yes, sir. And after learning that, we had moved towards different advantages of oral presentations. So can you tell what the advantages are? कोणते कोणते फायदे आहेत ओरल प्रेझेंटेशनचे? टाइम सेव्हिंग. Correct. Very good. It is Time time saving. saving. Correct. It is time saving because the speaker and listeners both are in front of each other, or they are face to face. मनी सेव्हिंग. Money saving. Correct. And we had compared this oral presentation with written ways of communication. Yes or no? And on that basis, we have decided, or we have understood that oral communication is money saving communication, cost saving communication. ओके. अजून काय? अजून कोणते बेनिफिट्स आहेत ओरल प्रेझेंटेशनचे? क्विक फीडबॅक. व्हेरी गुड. क्विक फीडबॅक. बिकॉज फ्लेक्झिबिलिटी. अगेन बिकॉज बोथ आर फेस टू फेस. व्हेरी गुड. अजून काय? अजून कोणते बेनिफिट्स आहेत? समजा काही ऑकेजनल डाऊट्स असू शकतात ऑडियन्सच्या मनामध्ये,
तर त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. करेक्ट, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. ऑकेजनल ज्या डाऊट्स असतात त्या क्लिअर होऊ शकतात. काही ॲडिशनल क्लॅरिफिकेशन गरजेचं असलं ऑडियन्सला तर ते मागू शकतात. एखाद्या पॉईंटवर अजून एक्सप्लेन करा असं म्हणू शकतात. येस ऑर नो? येस सर. So these facilities are available in oral presentation only, which is not possible in written methods of communication. And after that, I think we had moved towards different disadvantages of oral presentation. Yes or no? Yes sir. So I will share my screen. Before that, I will request all of you to put your roll numbers in the chat box. Okay. Up to then, I will share my screen. Well, is my screen visible? Yes sir. Yes, sir. Yes, sir. So the question is, write a short note on advantages and disadvantages of presentation. So we have seen these advantages like time saving, or it is dynamic or speedy way of communication. It is money saving or it is less costly. Then it is more influential or more effective as compared to written communication. There is quick feedback as the speaker and listeners are face to face. There is flexibility in oral presentation. There is scope for body language because different shades of meanings can be effectively expressed through body language. And then the next one is easy to address large number of audience at one and the same time. एकाच वेळी अनेक ऑडियन्सला किंवा अनेक ऑडियन्ससाठी आपला मेसेज आपण ट्रान्सफर करू शकतोय थ्रू ओरल प्रेझेंटेशन. देन scope for correction or clarification. As the speaker and listeners are face to face, there is scope for correction or clarification, which is not possible in written communication. Then we had moved towards different disadvantages of this oral presentation. And that the first is no proof or record of interaction. So I think we have discussed how oral communication generally fails to provide proof because people don't generally record what they have communicated, or generally there is no system of recording whenever people are together. Is there any natural system of recording in oral communication? बघा, ओरल कम्युनिकेशन मध्ये दोन व्यक्ती एकत्र आहेत, काहीतरी बोलत आहेत, तर त्यांचं नॅचरली रेकॉर्डिंग होतंय असं आहे का कुठं? No, sir. हा, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं आहे कन्फ्युजन अँड मिसअंडरस्टँडिंग ड्यू टू मिसप्रोनाउन्सिएशन. बघा, आता आपण मागे ज्या वेळेस वेगवेगळे बॅरियर्स शिकत होतो, शिकलो की नाही आपण बॅरियर्स? Yes Yes, sir. हा, मग त्याच्यामध्ये जो चौथा प्रकार शिकलोय आपण तो कोणता आहे? Which is the fourth type of barrier? Linguistic barrier. Linguistic barrier. Very good. And in linguistic barrier, there is one point that is mispronunciation. Yes or no? Yes sir. Yes, sir. And there itself we had learned that if the pronunciation is wrong, the meaning fails, the communication fails, or confusion, misunderstanding arises in the mind of that receiver. So same is the thing which has been repeated here. Are you clear? Yes sir. Yes, sir. Then the Clear, third disadvantage of oral presentation is, what is it?
Less time for Less audience. Read out. less time for audience to prepare for feedback. करेक्ट. ओरल कम्युनिकेशनमध्ये जे काय आहे ते क्विकली असतं किंवा स्पीडी कम्युनिकेशन आहे. आणि स्पीकरनी एखादा प्रश्न विचारला किंवा प्रेझेंटरनी एखादा प्रश्न विचारला, सेंडरनी एखादा प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर क्विकली देणं हे अपेक्षित असतं. कशामध्ये? फेस टू फेस कम्युनिकेशनमध्ये. तिथं थांबा, मी विचार करतो, विचार करून सांगतो, असं सहसा नसतं. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, हां, sir. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण रिटन कम्युनिकेशनमध्ये विचार केला तर इन रिटन कम्युनिकेशन दॅट रिसिव्हर गेट्स मोर टाईम for reading that message, understanding that message, and for preparing the feedback. Are you getting or not? Yes, sir. हां, ओरल कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक देण्याची जी घाई गडबड असते ती रिटन कम्युनिकेशनमध्ये सहसा नसते. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. Yes. हां, तर हा पॉईंट आपण इथे लक्षात घेतोय. बघा, इन ओरल प्रेझेंटेशन्स द ऑडियन्स गेट्स लेस टाइम फॉर प्रिपरेशन ऑफ देअर फीडबॅक ॲज फॉर्मल प्रेझेंटेशन्स आर युजली टाइम बाउंड. आहे की नाही? जे काही फॉर्मल प्रेझेंटेशन्स असतात, ऑफिशियल प्रेझेंटेशन्स असतात, दे आर टाइम बाउंड. जसे की आपलं लेक्चर आहे, इट इज टाइम बाउंड. इट हॅज सम स्पॅन, स्पॅन ऑफ 1 hour. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां, मग त्या ठराविक वेळामध्येच त्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत, असं एक लिखित किंवा अलिखित नियम असतो, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये जेवढं कव्हर होईल तेवढंच, नाहीतर मग पुढे. पण प्रत्येक वेळेस पुढची वेळ मिळेल याची गॅरंटी नसते, लक्षात घ्या. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Sir. ऑन द Yes, अदर sir. हँड, बघा, on the other hand, in written communication, the receivers get more time to prepare their feedback. So it is obvious, as we have recently discussed. Then the next disadvantage of oral presentation is that it is temporary kind of communication. So I think you know the terms like temporary and permanent. Yes, sir. What is temporary? Yes, sir. तात्पुरते. तात्पुरता. तात्पुरते, correct. Temporary job, permanent job, that करेक्ट, व्हेरी गुड, करेक्ट. तर टेम्पररी म्हणजे काहीतरी क्षणिक, तात्पुरतं. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण काय म्हणतो त्याला, नळी फुंकेली सोनारे हां, आणि इकडून तिकडे गेले वारे. हां, म्हणजेच काय होतं, तर जनरली माणसांची टेंडन्सी काय असते, तर एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानात सोडून द्यायचं, आहे की नाही? तर हा एक ड्रॉबॅक आहे ओरल प्रेझेंटेशनचा, ओरल कम्युनिकेशनचा, की जो रिटन कम्युनिकेशनमध्ये सहसा नसतो. बिकॉज रिटन कम्युनिकेशन इज परमनंट काइंड ऑफ कम्युनिकेशन. इट हॅज प्रूफ व्हॅल्यू. इट कॅन बी प्रेझेंटेड ॲज अ प्रूफ whenever we require. Do you agree with me? Yes, sir. Yes, हां, sir. आणि म्हणून तर कोणत्याही ऑफिसमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या फाईल्स दिसत असतात आणि त्याच्यामध्ये काय असतात, तर हे सगळे कागद, आहे की नाही? कारण का, तर ते प्रूफसाठी गरजेचं असतं. किंवा तुम्हाला जिकडे तिकडं पाहायला मिळतं की कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जाऊन आपलं काम करायचं आहे किंवा प्रायव्हेट ऑफिसमध्ये जाऊन आपलं काम करायचं आहे, तर पहिलं कागद आणि पेन लागतो आपल्याकडं. येस ऑर नो? ॲप्लिकेशन लिहावं लागतं, Yes, sir. काहीतरी पावत्या जोडाव्या लागतात. मग हे सगळे काय असतात, तर प्रूफ्स असतात, विच आर अवेलेबल इन रिटन कम्युनिकेशन. बट इन ओरल कम्युनिकेशन देर इज नो सच प्रूफ, no such written record of what has been transacted. Are you clear? Yes, sir. That's why we call it as temporary kind of communication. So here we can see it is common human tendency that oral messages are forgotten on the spot. है की नाही? कॉमन टेंडन्सी आहे आपली, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, ऐकायचं विसरून जायचं. This makes oral presentation to be temporary matter. Secondly, being without proof or recording, it loses its value. है की नाही? त्याला कधी कधी अर्थ राहत नाही बोलण्याला.
कारण ते बोलणं हवेमध्ये तसंच विरून जातं आपल्या भाषेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा. Now let us go ahead for the third question. What is the third question which is visible on the screen? Explain the Yes, sir. process of making a business presentation or explain step in preparing a presentation. This is our actual question which is related to the content of this module. Okay, so मेकिंग अ बिझनेस प्रेझेंटेशन, त्याची प्रोसेस काय आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स आहेत? सो विच प्रोसेस हॅड आय रिलेटेड विथ दिस प्रोसेस ऑफ प्रेझेंटेशन? डू यू रिमेंबर? वेल having introduction to our third module, we have discussed one more process which we have studied in our first module itself. लisten, कोणत्या प्रोसेसशी आपण रिलेट केलं होतं या प्रेझेंटेशनच्या प्रोसेसला? किंवा तुम्हाला एक महत्त्वाचा धागा मी सांगितला होता की प्रेझेंटेशन इज अ फॉर्म ऑफ, टेल मी, प्रेझेंटेशन is a form of, fill in the blank. Sharing thoughts. नाही, त्याच्यासाठीच एक टर्म आहे ना आपल्याकडे. Verbal communication. करेक्ट. प्रेझेंटेशन इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे, कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये जे टप्पे आहेत ते टप्पे या प्रेझेंटेशनला लागू पडतील की नाही? व्हॉट इज युअर लॉजिक? व्हॉट इज युअर जजमेंट? सांगा की. प्रेझेंटेशन हा जर कम्युनिकेशनचा प्रकार असेल तर कम्युनिकेशनमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स प्रेझेंटेशनला लागू पडतात की नाही पडतात? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पडतं. लक्षात घ्या. सगळ्यांना पडतंय हे? Yes, Yes, sir. sir. हां. Yes, मग sir. मी परत एकदा तुम्हाला विचारतोय की कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये कोणत्या स्टेप्स असतात? विच 6 स्टेजेस आर देअर इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन? First one, and we had further discussed that first 4 stages are related to sender and remaining 2 are related to Receiver. receiver. Correct. So now tell me, which is the first stage? आपण काल परवा पण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. टेल मी. Sender, receiver. No, they are elements of communication. Elements are different. Stages or steps in the process of communication are different. Sender, message, channel, receiver, feedback, ते एलिमेंट्स आहेत. हां, सांगा बरं. ट्रान्समिशन. हां, कोणीतरी सांगतंय, सांगा. Planning. नाही, प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा मला एक्झॅक्ट टर्म्स मध्ये पाहिजेत ते. Decide the subject. करेक्ट. डिसाइडिंग Deciding. the subject or defining the subject or context of communication. आपण काल परवा पण ही गोष्ट डिस्कस केली की नाही? Then knowing. करेक्ट. देन knowing the audience. Very good. Then Designing and encoding the message. designing and encoding the message. Very good. Then fourth one, Selecting proper channel. and Receiving. Transmitting. Receiving and decoding the नाही message. नाही, अरे रिसिव्हिंगच्या पूर्वी ट्रान्समिशन होणं गरजेचं आहे की नाही? Yes, sir. Yes. हां. Decoding the message. नाही, डिकोडिंग ही नंतरची गोष्ट झाली. चौथी स्टेप मला परत एकदा सांगा. फोर्थ स्टेज. Selecting proper channel. हां, सिलेक्टिंग प्रॉपर चॅनल अँड ट्रान्समिटिंग. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हां. आणि मग आता 5वी स्टेप सांगा मला. Receiving and Receiving decoding. message. डिकोडिंग. हां. आणि 6वी Giving feedback. गिव्हिंग Giving फीडबॅक. feedback. हां. मग आता याच्यामध्ये सांगा मला,
as this presentation is sender or speaker oriented activity, which 4 steps are important? है की नाही? प्रेझेंटेशन मध्ये रोल जास्त कोणाचा महत्वाचा असतोय? लिस्नरचा की हा सेंडरचा, स्पीकरचा. म्हणजेच सेंडरशी रिलेटेड असणाऱ्या ज्या 4 स्टेजेस आहेत कम्युनिकेशनच्या प्रोसेस मधल्या, त्या या प्रेझेंटेशन साठी महत्वाच्या आहेत. डू यू अग्री विथ मी? Yes. हा. So now let's go ahead with the same line of thought. बघा, a presentation is the process through which a person presents a topic and issue to the audience. It has already been discussed by us. As a presentation is the way to influence the people, it should be designed systematically by taking into consideration the major and minor aspects related to it. प्रेझेंटेशन हा लोकांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असल्यामुळं आपल्याला काय करावं लागते, कोणती काळजी घ्यावी लागते, तर ते प्रेझेंटेशन्स किंवा ते प्रेझेंटेशन एकदम सिस्टमॅटिकली डिझाईन करणं गरजेचं आहे. आणि ते सिस्टमॅटिक डिझायनिंग होण्यासाठी आपल्याला प्रत्येक मोठ्या आणि छोट्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. हां. जसं की तुम्ही पीपीटी बनवताय, तर पीपीटी मध्ये जे तुम्ही कलर्स वापरताय, आता कलर वापरणं ही एक छोटी गोष्ट आहे. पीपीटी मध्ये जर व्हाईट बॅकग्राऊंड आहे, तर व्हाईट बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट तुम्ही येलो कलर वापराल का? No, sir. नो सर. हा, का नाही वापरणार? कॉन्ट्रास्ट नाही सर त्यात. करेक्ट. विजिबिलिटी नाही आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा. Yes, sir. And your aim must be to have better visibility in the view of those receivers. है की नाही? म्हणजेच तुमचं प्रेझेंटेशन चांगलं करण्यासाठी, परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला रिसिव्हरच्या जागी उभा राहून स्वतःला पाहावं लागते, ते व्हिज्युअलाइज करावं लागतंय. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. Yes, sir. हां. किंवा तुमचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात ऑडियन्सच्या मनामध्ये कोणते प्रश्न असू शकतात हे पण तुम्ही प्रेडिक्ट केलं पाहिजे. आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या प्रेझेंटेशन मधून ऑलरेडी गेली पाहिजे त्यांना. आर यू गेटिंग ऑर नॉट? कारण येस. समोर बसणारे रिसिव्हर्स हे तुमच्या समोर 50 लोक असतात समजा, तर त्या 50 लोकांची 50 डोकी असतात जी वेगवेगळ्या अँगलनी विचार करत असतात त्या विषयाला अनुसरून. पटतं की नाही तुम्हाला हे? येस सर. हा. तर मग त्या 50 डोक्यांचं सॅटिस्फॅक्शन होईल इतपत तुमचा विचार प्रगल्भ असला पाहिजे. पटतंय? येस सर. sir. तुमचं नॉलेज, तुमचं अंडरस्टँडिंग त्या विशिष्ट विषयाला सर्व बाजूंनी तुम्ही अभ्यासला असलं पाहिजे, तरच तुम्ही त्या 50 जणांचं सॅटिस्फॅक्शन करू शकताय. बरोबर आहे की नाही? आणि Yes. जिथं ऑडियन्सच्या मनामधल्या शंका क्लिअर होत नाहीत, ते प्रेझेंटेशन सक्सेसफुल असू शकतं का? नो सर. आर यू गेटिंग ऑर नॉट? No. हां. Yes. प्रेझेंटेशन देणं म्हणजे नुसतं पुढे उभं राहून बोलणं असं नाही आहे. इट मस्ट हॅव दॅट डेप्थ, दॅट डिग्निटी, दॅट पॉवर. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? येस. Yes, हां. sir. मग ती पॉवर कशी आणायची? आपलं प्रेझेंटेशन एक्सलंट कसं करायचं? तर त्याच्यासाठी या स्टेप्स आपल्याला शिकायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे की प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग द प्रेझेंटेशन. मग त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, फॉर प्लॅनिंग द प्रेझेंटेशन फॉलोइंग स्टेप्स नीड टू बी अडॉप्टेड. या खालच्या स्टेप्सचा आपण काय केला पाहिजे, अवलंब केला पाहिजे किंवा खालच्या स्टेप्स आपण अंगीकारल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, जसं आपण कम्युनिकेशनच्या संदर्भात डिस्कस केली होती, ती स्टेप इथे पण आहे की डिफायनिंग द कॉन्टेक्स्ट अँड ॲनालायझिंग द टार्गेट ऑडियन्स. म्हणजे कम्युनिकेशनच्या प्रोसेसमधल्या पहिल्या 2 स्टेजेस आपण इथं एका पॉईंटमध्ये कव्हर केलेल्या आहेत. इज इट अंडरस्टँडेबल? येस सर. हां. मग बघा इथं याच्यामध्ये काय म्हणतोय आपण, इट इज द
need of successful presentation that the speaker must know the context and target audience with different points of view. एकतर संदर्भ माहित पाहिजे आणि ज्यांच्यासाठी आपण प्रेझेंटेशन देतोय त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माहिती असणं आवश्यक आहे. The speaker or presenter should know the communicative needs, interests, basic understanding, knowledge, then maturity level, understanding level, age, and qualifications, etc. of the audience. ऑलरेडी आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहे, त्याचंच हे रिपिटिशन आहे. इन अदर वर्ड्स, द स्पीकर शुड पुट हिमसेल्फ और हरसेल्फ इन द शूज ऑफ द ऑडियन्स. बघा, हे खूप महत्वाचं आहे. त्या सेंडरनी स्पीकरनी काय केलं पाहिजे? टू पुट समवन इन द शूज ऑफ समवन एल्स. म्हणजे काय? त्याची त्या व्यक्तीच्या जागी उभारून विचार केला पाहिजे. करेक्ट. त्या समोरच्या व्यक्तीच्या जागी उभा राहून आपण विचार केला पाहिजे. व्हेरी गुड. ऑन द बेसिस ऑफ कलेक्टेड इन्फॉर्मेशन द स्पीकर कॅन जज possible expectations of the audience and can bring suitable changes in the presentation. आणि या माहितीचा उपयोग काय होतो तर आपलं प्रेझेंटेशन मोर पॉइंटेड करणं, मोर रिलेव्हंट टू द नीड्स ऑफ रिसिव्हर्स करणं हे शक्य आहे. आणि रिसिव्हरच्या गरजा काय आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टीवरून जे काही या स्पीकरला जाणवतं, जे काही उमजतं समजतं, ते इम्प्लिमेंट करून ते प्रेझेंटेशन योग्य दिशेनं नेता येऊ शकते. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Good. Then the next is selecting the topic or issue. After collecting information about the target audience, particularly about communicative needs, the speaker should select suitable topic of presentation. आता बघा, वर आपण कॉन्टेक्स्ट म्हटलं, आता इथे टॉपिक म्हणतोय. मग संदर्भ वेगळा आणि त्याच्यामधला विशिष्ट विषय वेगळा लक्षात घ्या. युजली द ऑडियन्स इज इन नीड ऑफ सम इन्फॉर्मेशन, आयडियाज अँड सोल्युशन्स टू द प्रॉब्लेम्स दे फेस. आणि सहसा रिसिव्हरची अपेक्षा काय असते तर आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून सुटाव्यात, त्याचं काहीतरी सोल्युशन मिळावं, त्याचा काहीतरी धागादोरा मिळावा. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes or no? Yes, sir. Yes, sir. In such circumstances, the thoughtfully designed presentation will be relevant and the audience will certainly feel satisfied. Okay. So it is understandable, easily understandable. Then next is deciding the objectives or goals of presentation. बघा, हे का महत्वाचं आहे? काही गोष्टी समजा त्या कम्युनिकेशनच्या स्टेजेस पासून थोड्याशा वेगळ्या पण असू शकतात. आता ही गोष्ट वेगळीच आहे तशी. डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्स और गोल्स ऑफ द प्रेझेंटेशन म्हणजे काय? प्रेझेंटेशनचा हेतू ठरवणे. करेक्ट. प्रेझेंटेशनचा हेतू ठरवणे म्हणजेच काय? मी एक जर स्पीकर आहे तर मला माहित पाहिजे की माझं प्रेझेंटेशन देऊन झाल्यानंतर ऑडियन्सला कोणत्या गोष्टी समजलेल्या असल्या पाहिजेत. बरोबर आहे की नाही? Yes, sir. येस सर. किंवा ऑडियन्सचं प्रॉब्लेम सुटतेत का? करेक्ट. किंवा माझ्या प्रेझेंटेशन मधून ऑडियन्सचे प्रॉब्लेम सुटणार आहेत की नाही सुटणार आहेत, त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह, ध्येय ठरवणं, त्या प्रेझेंटेशन मागचं हेतू ठरवणं. जसं की कम्युनिकेशन हा सब्जेक्ट मला शिकवायचा आहे, तर माझा उद्देश असू शकतो की टू मेक द स्टुडंट्स अवेअर अबाउट द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. आहे की नाही? विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनच्या प्रोसेसबद्दल जागरूक करणं हा माझा उद्देश असू शकतो, जर माझं प्रेझेंटेशन कम्युनिकेशनबद्दल आहे तर. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां. किंवा आपण काल डिस्कस केल्याप्रमाणे ॲडव्हर्टायझिंग
हा एक तुमचा उद्देश आहे समजा प्रेझेंटेशन करण्यामागे. तर मग ॲडव्हर्टायझिंग ओरिएंटेड प्रेझेंटेशन करताना तुमचा उद्देश हा नक्की असेल की आपलं प्रॉडक्ट हे सर्व बाजूंनी त्या ऑडियन्सला, त्या रिसिवर्सना समजलं पाहिजे. त्याचे फंक्शनिंग समजलं पाहिजे, त्याचे इन्ग्रेडियंट समजले पाहिजेत, त्याच्यातले दोष समजले पाहिजे समजा काही असतील तर, किंवा कोणत्या कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते समजले पाहिजेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? Yes, sir. हां. तर मग हे ऑब्जेक्टिव्ज जेवढे कमी तेवढे तुम्ही फोकस्ड असाल प्रेझेंटेशनमध्ये, आणि जेवढे ऑब्जेक्टिव्ज तुमचे जास्त असतील तेवढं तुमचं प्रेझेंटेशन लेंदी असेल. डू यू ॲग्री विथ मी? Yes, sir. येस. हां. Yes, sir. म्हणजे लिमिटेड ऑब्जेक्टिव्ज ठेवा, तर लिमिटेड टाईममध्ये तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता. तुमचे ऑब्जेक्टिव्ह जेवढे जास्त तेवढा त्या प्रेझेंटेशनसाठी लागणारा वेळ हा जास्त असेल. आणि प्रोफेशनमध्ये हे प्रेझेंटेशन्स टाईम बाउंड असल्यामुळं आपण किती ऑब्जेक्टिव्स ठेवायचे हे ठरवलं पाहिजे. पटतंय? येस. तुम्हाला समजा 15 मिनिटाची वेळ आहे आणि तुम्ही 10 ऑब्जेक्टिव्स ठेवलेत, होईल का ते 15 मिनिटामध्ये सगळे एक्सप्लेन? नो सर. ऑडियन्स सॅटिस्फॅक्शन होईल का? किंवा प्रेझेंटेशनच्या शेवटी तुम्हाला काही वेळ हा त्या ऑडियन्सच्या समस्या, त्या ऑडियन्सचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्पेअर करावा लागतो, ठराविक टाइम. बरोबर आहे की नाही? Yes, आर sir. यू गेटिंग ऑर नॉट? किंवा त्या प्रेझेंटेशन दरम्यान ज्या काही ऑकेजनल डाऊट्स रिसिव्हरच्या मनामध्ये निर्माण होणार आहेत त्या पण तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. का तुम्ही असं म्हणणार तुम्ही सगळे गप्प बसा, मी काय जे सांगतोय ते फक्त ऐकून घ्या, असं असतं का? No, sir. असतं का? No, No, sir. sir. No, sir. हां, लक्षात घ्या. म्हणजे प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर ऑब्जेक्ट, नंबर ऑफ युअर ऑब्जेक्टिव्ह, अवेलेबल टाईम, देन डेप्थ ऑफ दॅट सब्जेक्ट, आहे की नाही? तो सब्जेक्ट किती सखोल आहे याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजे प्रेझेंटेशन देणं ही आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट आहे का? No, sir. हां. नो सर. मग नुसतं प्रेझेंटेशन देणं आणि परिणामकारक प्रेझेंटेशन देणं हा परत फरक आहे. आणि प्रत्येकाची ही अपेक्षा असते की आपल्याला लोकांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्या मनातल्या शंका निघून गेल्या पाहिजेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. तर बघा, आफ्टर सिलेक्शन ऑफ द टॉपिक वी शुड डिसाइड द ऑब्जेक्टिव्ह ऑर गोल ऑफ प्रेझेंटेशन. त्याच्यामुळे एक दिशा पण मिळते, लक्षात घ्या. हे ऑब्जेक्टिव्ह ठरवल्यामुळं आपल्या प्रेझेंटेशनला काय मिळते? डायरेक्शन मिळते दिशा. की नाही? हां. म्हणजेच आपण ट्रॅक सोडून आपली ट्रेन कुठं पण रानात फिरत नाही, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? येस सर. हां. Yes, sir. The objective should specify what the audience will get or learn after the presentation. बघा, त्या ऑब्जेक्टिव्हनी काय स्पेसिफाय केलं पाहिजे, तर तुमच्या प्रेझेंटेशन नंतर ऑडियन्सला काय मिळणार आहे, ऑडियन्सला काय समजणार आहे, त्याचे कॅल्क्युलेशन ह्या तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये पाहिजे. द नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह शुड बी लिमिटेड टू 1 or 2. बघा, हे ऑब्जेक्टिव्ह आपले किती असले पाहिजे, तर 1 किंवा 2. अँड दॅट डिपेंड्स अपॉन द टाइम. कधी कधी जास्त पण असू शकतात. इफ वी हॅव मोर ऑब्जेक्टिव्ह देर आर चान्सेस ऑफ डायग्रेशन्स फ्रॉम द मेन इश्यू. बघा, असं पण होऊ शकतं. जेवढे आपले ऑब्जेक्टिव्ह जास्त तेवढं डायग्रेशन, डेव्हिएशन किंवा विषयांतर होण्याच्या शक्यता जास्त, आहे की नाही? विषयांतर समजते सगळ्यांना? येस सर. ओके. Yes, sir. The objectives should be in clear terms and free from ambiguities. बघा, जे काही तुम्ही ध्येय उद्देश मांडलेले आहेत ते कसे पाहिजेत? स्पष्ट शब्दात पाहिजेत, स्पष्ट पाहिजेत
आणि फ्री फ्रॉम ॲम्बिग्युटीज, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही गडबड, त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ, त्याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन्स नसलं पाहिजे. तर हे पण महत्त्वाचं आहे. देन द नेक्स्ट स्टेज इज प्रिपेअरिंग द बॉडी ऑर स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंटेशन. बघा, आता आपण उद्देश डिसाईड केले, त्याच्या आधी सब्जेक्ट डिसाईड केलं, ऑडियन्सबद्दल माहिती घेतली. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर दिस बॉडी मीन्स द मेन मॅटर ऑफ दॅट प्रेझेंटेशन. बॉडी म्हणजे काय? मेन मॅटर. मेन मॅटर म्हणजे काय? मुख्य भागाची रचना तयार करणे. करेक्ट. प्रमुख भाग तुमचा, तुम्हाला जो सांगायचा आहे, जो मेसेज ट्रान्सफर करायचा आहे, तो मॅटर आता याच्यामध्ये असेल. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आपण बघूयात. आफ्टर फायनलायझेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्स ऑफ आवर प्रेझेंटेशन, we should decide the quantity of information that we as the presenters are supposed to transfer within the stipulated time. बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, की जेवढा स्टिप्युलेटेड टाइम आहे, म्हणजे दिलेला वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये आपल्याला किती माहिती देणं अपेक्षित आहे हे कॅल्क्युलेशन करून आपण त्या मेसेजचं डिझायनिंग केलं पाहिजे. मग याच्यात थोडक्यात काय, तर 10 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला, तर एक 4 ते 5 स्लाइड्स तयार करा. बरोबर आहे की नाही? तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ आहे आणि तुम्ही 50 स्लाइड्स तयार केलेत पीपीटी. होईल का ते सगळं एक्सप्लेन? नो सर. होईल. हां, नो सर. मग हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे? आपल्याला वेळ किती आहे आणि आपण किती स्लाइड्स तयार केल्या पाहिजेत. हुज रिस्पॉन्सिबिलिटी इज इट? सेंडर, प्रेझेंटर. करेक्ट. ऑब्वियसली ऑफ दॅट सेंडर और स्पीकर और दॅट प्रेझेंटर. लक्षात घ्या. आणि मग बघा, तुम्हाला 50 स्लाइडचा मॅटर जर 10 स्लाइडमध्ये सांगायचा आहे, 5 स्लाइडमध्ये सांगायचा आहे, तर तुम्हाला प्रत्येक शब्द किती विचार करून मांडायचा आहे हे लक्षात घ्या. आणि ते एक कौशल्य आहे, ते एक स्किल आहे. बरोबर आहे की नाही? येस. 50 स्लाइडचा मॅटर 5 स्लाइडमध्ये व्यक्त करायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही चूज असलं पाहिजे, कोणती स्लाइड घ्यायची, कोणता मॅटर घ्यायचा, कोणता टाळायचा, हे कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे की नाही? येस. हां, परत बघा, पुढे जाऊयात आपण. द स्ट्रक्चरिंग ऑफ द प्रेझेंटेशन शुड बी डन बाय कीपिंग इन माइंड द प्रिव्हियस अंडरस्टँडिंग ऑफ द ऑडियन्स. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा प्रेझेंटेशनमध्ये असं होत असतं की ऑडियन्सला जे ऑलरेडी माहीत आहे तेच आपण त्यांना परत बंबार्डिंग करत असतो, त्याच गोष्टीचं रिपिटिशन परत आपण करत असतो. ते अपेक्षित असतं का? नो किंवा सर. ते माहीत असलेल्याच गोष्टी जर आपण सांगत असेल तर ऑडियन्सच्या मनामध्ये कोणती भावना निर्माण होते? इंटरेस्ट निर्माण होतो, क्युरिओसिटी No, निर्माण होते, बोर होतात ते. करेक्ट. त्यांना वाटतं हे काय नवीन आहे, यात काय नवीन आहे. बघा, काय नवीन आहे ही एक कॉमन सायकोलॉजी आहे. कोणाची? ऑडियन्सची. ती पण आपण जपली पाहिजे. बरोबर आहे की नाही? येस सर. हां, म्हणून काय सांगायचं, काय सांगायचं नाही हे आपण ठरवलं पाहिजे. आता तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो. माझं प्रेझेंटेशन कोरोनाबद्दल आहे की नाही? कशाबद्दल आहे माझं प्रेझेंटेशन? आपला सध्याचा फार हॉट टॉपिक कोणता आहे? कोरोना, राईट? येस सर. मग मी सांगत Yes, बसतोय sir. तो वुहानमध्ये सापडला आणि त्या लॅबमध्ये सापडला आणि तिथून परत इकडं स्प्रेड झाला, तिकडं स्प्रेड झाला. काय सांगणे गरजेचं आहे का हे? no, sir. नो सर. सर. त्यापेक्षा मला सांगावं लागेल नाही. असे कोणते कोणते मेडिकल आहेत जिथं ती रेमडेसिवीर ही लस उपलब्ध आहे किंवा ते मेडिसिन उपलब्ध आहे. ते तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे सध्याच्या काळामध्ये. ऑडियन्सला जास्त महत्त्वाचं ते आहे. कळते की नाही? येस सर. येस सर. हां, म्हणजे दोन्हीतला फरक कळतो का या दोन गोष्टीमधला तुम्हाला? Yes, sir. येस सर. येस सर. ऑडियन्सची ती गरज नाहीये तो कुठं सापडला, कुठून आला, ती गरज नाहीये.
त्यांची गरज काय आहे, ते मेडिसिन कुठे उपलब्ध आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes. येस प्रॉब्लेम सॉल्विंग. करेक्ट. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड जो आहे तुमचा तो खूप महत्वाचा आहे प्रेझेंटेशनमध्ये. आणि मी तर म्हणतो प्रॉब्लेम सॉल्विंग इज द सोल ऑफ युअर प्रेझेंटेशन. तुम्हाला कितपत पडतंय बघा हे. प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही किती इंग्रजी चांगलं बोलताय, तुम्ही किती मराठी चांगलं बोलताय आणि किती चांगले चांगले उच्चार करताय याला महत्व आहे का? आहे, पण एका लिमिट पर्यंत. कळते का? कळते? येस सर. Yes, Yes, sir. sir. हा, त्याच्या पलीकडे जाऊन काय महत्वाचं आहे, तर जो आता तुम्ही सांगितला पॉइंट, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, मग तुम्हाला कळलं पाहिजे की प्रश्न कोणते आहेत, आपलं बोलणं कोणत्या डायरेक्शनने असलं पाहिजे. दॅट काइंड ऑफ कॉन्शियसनेस, दॅट काइंड ऑफ अलर्टनेस, दॅट काइंड ऑफ सेन्सिटिव्हिटी इज रिक्वायर्ड in you as a presenter. Okay, let's go ahead. Okay, otherwise बघा, जर ऑडियन्सचं प्रिव्हियस नॉलेज लक्षात न घेता आपण बोललो तर काय होतंय बघा, अदरवाईज देर आर चान्सेस ऑफ निगेटिव्ह रिफ्लेक्शन अमंग द ऑडियन्स. मग हे निगेटिव्ह रिफ्लेक्शन्स म्हणजे काय, तर जांभळ्या देत बसणार, चिटचॅट चालू करणार आहे की नाही, कुठेतरी दुसरीकडे बघत बसणार आहे की नाही, किंवा मोबाईल काढणार आणि त्याच्यावर काहीतरी करत बसणार आहे की नाही. बरोबर आहे की Yes, sir. नाही? हे सगळे कसले रिफ्लेक्शन्स आहेत? Negative. निगेटिव्ह आहेत. कारण का, तुम्ही त्यांचं बेसिक अंडरस्टँडिंगच लक्षात घेतलं नाही ऑडियन्सचं. तुम्ही त्यांना काहीच नवीन सांगत नाहीये. नक्कीच या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये येणार आहेत. किंवा मग आपल्याकडे असते बघा, बस झाला आता ये खाली. डू यू नो? Yes, sir. हा, खाली ये आता, बस झाला. हे कुठं असतंय? जिथं ऑडियन्सला असं वाटतंय की याच्यात काहीच नाहीये आहे की नाही, बोगस आहे हे सगळं, तिथं ऑडियन्स तीच रिॲक्शन देत असतो. किंवा आपल्याला एक माहिती आहे, टाळ्या वाजवणं. Yes or no? Yes, sir. हा, Yes, sir. Yes, टाळ्या sir. वाजवणं हे दोन पद्धतीचं असतंय. एकतर तुमचं बोलणं ऑडियन्सला खूप चांगलं पटतंय तर तो टाळ्या वाजवत असतो, आणि त्या टाळ्या जर एक्सटेंड झाल्या, तशाच वाजत राहिल्या, तर आपण काय केलं पाहिजे? भाषण लवकर बंद करा. करेक्ट. त्या टाळ्यांना भाषण वेगळा लवकर बंद करा. करेक्ट नॉन व्हर्बल रिफ्लेक्शन असतं की बंद करा आता, बस झालं आहे की नाही. तर लक्षात घ्या, Yes. लोकांच्या समोर उभं राहणं हे फार म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर खूप अवघड गोष्ट आहे ती. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, सो द वर्ड्स अँड सेंटेन्सेस वी सिलेक्ट should contribute to the development of central idea of our presentation. आपल्या बोलण्यामध्ये जे कोणते शब्द आहेत, जी कोणती वाक्य आहेत, ती सगळी शब्द, ती सगळी वाक्य ही त्या ठराविक उद्देशाला अनुसरून असले पाहिजेत किंवा त्या ठराविक विषयाला अनुसरून असले पाहिजेत. त्याच्यामध्ये डायग्रेशन्स, डेव्हिएशन्स नको. तर हे गरजेचं आहे. टू मेक आवर प्रेझेंटेशन मोर इफेक्टिव्ह वी शुड फॉलो फॉलोइंग गाईडलाईन्स. आणि आपलं प्रेझेंटेशन जास्त परिणामकारक करण्यासाठी आपण या गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिली गाईडलाईन काय आहे बघा, द कॉन्टेंट ऑफ द प्रेझेंटेशन शुड बी मोर रिअलिस्टिक अँड लेस इमॅजिनरी. जो कोणता मॅटर, जी कोणती माहिती तुम्ही तुमच्या स्लाइड्समध्ये टाकताय, ती माहिती ही कशी पाहिजे? रिअलिस्टिक, वास्तववादी. रिअलिस्टिक, करेक्ट, वास्तववादी पाहिजे, Actual. फॅक्च्युअल पाहिजे, वस्तुस्थितीला
धरून पाहिजे आणि ती कशी नसली पाहिजे? इमॅजिनरी. हा, इमॅजिनरी, काल्पनिक नसली पाहिजे. व्हेरी गुड. देन सेकंड पॉइंट, द वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स शुड बी युज्ड केअरफुली. मग आपल्या प्रेझेंटेशन मधले जे शब्द आहेत, जे एक्सप्रेशन्स आहेत, जे सेंटेन्सेस आहेत, ते केअरफुली वापरले गेले पाहिजेत. पुढं तिसरी गोष्ट आहे, ॲड शॉर्ट एव्हिडन्सेस. ॲड शॉर्ट एव्हिडन्सेस, पर्सनल एक्सपिरियन्सेस अँड एक्झाम्पल्स टू कॅच अटेन्शन, दॅट अटेन्शन ऑफ द रिसिव्हर्स. बघा, शॉर्ट एव्हिडन्सेस म्हणजे काय? पुरावे. पुरावे दिले पाहिजेत. पुरावे. हां. पर्सनल एक्सपिरियन्सेस म्हणजे वैयक्तिक अनुभव तुम्ही सांगितले पाहिजेत. आणि एक्झाम्पल्स, उदाहरणं सांगितली पाहिजेत. कशासाठी? टू कॅच अटेन्शन. तर इथं मग तुम्हाला एक छोटी आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो की सर्व माणसांना गोष्टी ऐकायला खूप आवडतं. बरोबर आहे की नाही? Yes, Yes, sir. sir. लिसनिंग, Yes, हां, लिसनिंग टू स्टोरीज इज ऑलवेज ॲप्रिशिएटेड बाय पीपल. आता मी समजा तुम्हाला हे सगळं शिकवताना तुम्हाला म्हटलं, थांबा तुम्हाला एक मी छान गोष्ट सांगतो. तुमचं लक्ष कान लगेच टवकारतात की नाही? Yes, sir. Yes, sir. हां. तर मग ती जी सायकोलॉजी आहे ऑडियन्सची, ती सायकोलॉजी लक्षात घेऊन आपण काहीतरी या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे. मग हे एव्हिडन्सेससाठी तुम्ही त्या PPTमध्ये तुमची चित्र ॲड करा, स्टॅटिस्टिक्स टेबल ॲड करा, आहे की नाही? काहीतरी डायग्राम्स ॲड करा. आर यू गेटिंग ऑर नॉट? स्केचेस ॲड करा. Yes, sir. They will be helpful for catching the attention of those receivers. पण त्याच्यामध्ये रिलेव्हन्स हा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणतं टाकायचं आणि कोणतं नाही टाकायचं हे. देन बी केअरफुल अबाउट ग्रॅमॅटिकल आस्पेक्ट्स लाईक टेन्सेस, स्पेलिंग्स एटसेट्रा. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बोलताय तर त्या बोलण्याला व्याकरणाची जोड असलीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? मला Yes, sir. सांगा, ज्या बोलण्यामध्ये, ज्या लिखाणामध्ये व्याकरणाचे नियम फॉलो केलेले नसतात, ते बोलणं, ते लिखाण कधी इफेक्टिव्ह असतं का? ते कधी प्युअर असतं का? No, sir. No, sir. No, sir. No, sir. हां, ते मिसलिडिंग No, sir. होते. करेक्ट. मिसलिडिंग होतंय किंवा रॉंग होतंय, कुठेतरी गॅप्स पडत आहेत, कुठेतरी कन्फ्युजन्स निर्माण होत आहेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां. Yes, sir. Yes, sir. म्हणून आपलं बोलणं हे ग्रामरच्या रूल्सना अनुसरून पाहिजे. जेंडर रिफ्लेक्शन्स काय आहेत, नंबर काय आहे, एकवचन असेल तर क्रियापद एकवचनी, बहुवचन असेल तर क्रियापद बहुवचनी, आहे की नाही? कोणत्या जेंडरच्या संदर्भात बोलतोय हे खूप महत्त्वाचं असतंय. मेल जेंडर, फिमेल जेंडर, वस्तूच्या संदर्भात बोलतोय, प्राण्याच्या संदर्भात बोलतोय, व्यक्तीच्या संदर्भात बोलतोय, कोणाच्या संदर्भात बोलतोय, त्याच्यावरून कोणती क्रियापदं असली पाहिजेत. जसं आपण तो असेल तर गेला म्हणतो, तो गेली म्हणतो का? No, sir. हां. किंवा ती गेला म्हणतो का? सिंपल थिंग. म्हणतो का? No, No, sir. sir. नाही. हां. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी पण फार मॅटर करत असतात. किंवा बघा, वर्गात शिकवत असताना शिक्षकांचा शब्द चुकला तर विद्यार्थी काय करत असतात? किंवा मी शिकवतोय, माझा शब्द चुकला तर तुम्ही असं काय करत असता? हसत असता किंवा हसू शकतात. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हां. मग शब्द चुकू द्यायचा की चुकू द्यायचा नाही, ही जबाबदारी कोणाची आहे? सेंडरची. Sender. सेंडरची आहे. करेक्ट, सेंडरची आहे. तर तोच अप्रोच आपण याच्यामध्ये डेव्हलप केला पाहिजे. पुढं पाचवं काय आहे बघा, ॲड व्हिज्युअल्स लाईक पिक्चर्स, ग्राफ्स
इट्सेट्रा ॲट सुटेबल प्लेसेस. योग्य ठिकाणी हे व्हिज्युअल्स आपण वापरले पाहिजेत फॉर ॲडिशनल इम्पॅक्ट. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. येस सर. हां. त्याच्यानंतर आहे यूज हँडआउट्स इफ नेसेसरी. आता हे हँडआउट्स काय असतात माहिती आहे? निवेदन नाही, आता मी तुम्हाला हँडआउट्सचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes. Yes, sir. हां. ओके, तर याच्यामध्ये मी थोडंसं मागं जातो. वेट फॉर 1 minute. इट्स गेटिंग ओपन. हां, काय दिसतंय स्क्रीनवर? पीपीटी दिसते? येस Yes, सर. sir. हां, तर बघा याच्यामध्ये व्ह्यूमध्ये गेले तुम्ही. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. हां, व्ह्यूमध्ये गेले. त्याच्यानंतर इथं काय दिसतंय? हँडआउट मास्टर. हां, हँडआउट मास्टर दिसतंय. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. दिसतंय? Yes, sir. आता काय दिसतंय तुम्हाला? ब्लॉक आहे छोटे. हां, करेक्ट. ते ब्लॉक म्हणजे काय आहे, तर तुमच्या स्लाइडच्या सिक्वेन्सनुसार या सगळ्या स्लाइड्स आहेत, लक्षात घ्या. आता जसं की ही पहिली स्लाइड आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आणि पाचवी. हे इथं जरी ब्लँक दिसत असलं तरी तुमच्या प्रिंटमध्ये तो मॅटर त्याच्यावर येत असतोय. मग जसं बघा, तुम्ही प्रेझेंटेशन देताय आणि कधी कधी अनफॉर्च्युनेटली लाईट गेली समजा. काय झालं? लाईट काय झालं? गेली. हां, तर मग तुम्ही काय करणार? लाईट गेली म्हणून आता माझं पण थांबवतो म्हणणार ऑडियन्सला? नो सर. काय No, sir. करणार? काय करणार? दुसरे ऑप्शन म्हणजे प्रिंट असेल. हां, करेक्ट. दुसरा ऑप्शन जो आहे ना, तो हा आहे हँडआउट, आहे की नाही? ज्याच्यामध्ये बघून तुम्ही एक आयडिया घेऊ शकताय कोणत्या स्लाइडमध्ये काय आहे आणि ती आयडिया एक्सप्लेन करू शकताय, एक्सप्लोर करू शकताय पुढं. कळते? Yes, sir. हां हां, किंवा याच्यामध्ये हँडआउट ओरिएंटेशन पण आहे बघा. मला लँडस्केपमधलं लँडस्केप आहे की नाही, पहिली स्लाईड, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, किंवा याच्यामध्ये किती स्लाइड्स घ्यायच्या, 2 घ्यायच्या, 3 घ्यायच्या, किंवा किंवा दॅट मे बी ऑड ऑर इव्हन नंबर्स मे बी देअर, 2, 4, 6 वगैरे असं असू शकते. तर हे बघा, आणि या प्रिंट्स तुमच्या हातामध्ये ठेवा प्रेझेंटेशन देत असताना. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. ओके, सो लेट्स गो बॅक. बघा, यूज हँडआउट्स इफ नेसेसरी. गरजेचं असेल तर ते वापरा. जिथं तुम्हाला असं वाटतं की आपलं प्रेझेंटेशन बुधवारी आहे, बुधवारी सहसा काय असतं? लाईट Light. नसते सर. करेक्ट, लाईट नसते. हां, तर मग आपल्याला सेंडर म्हणून माहिती आहे की आपलं प्रेझेंटेशन बुधवारी आहे, तर नक्कीच हँडआउट्स काढून ठेवा, प्रिंट काढून ठेवा हातात, आणि मग प्रेझेंटेशनला जा. कळतंय? Yes, sir. हां, म्हणजे प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. पुढचं आहे बी प्रिसाइज टू मेंटेन द इंटरेस्ट ऑफ द ऑडियन्स. ऑडियन्सचा इंटरेस्ट मेंटेन करण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी आपलं म्हणणं थोडक्यात आपण मांडलं पाहिजे. जास्त आपल्या भाषेमध्ये काय, पांचटपणा. पांचटपणा म्हणजे काय? अवांतर. अवांतर. हां, अवांतर बोलणं, तेच ते. बोलणे. हां, अवांतर भाषण करणे. अवांतर भाषण करणे, किंवा एकच गोष्ट फिरवून फिरवून 3दा तीच सांगणे, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? Yes, sir. येस सर. तर ते अपेक्षित Yes, नसतं, लक्षात घ्या. पुढं आहे प्रिपेरिंग द इंट्रोडक्शन ॲज वेल ॲज कन्क्लुजन ऑफ द प्रेझेंटेशन. बघा, आता मी परत एकदा ती स्लाइड ओपन करतोय, पीपीटी प्रेझेंटेशन ओपन करतोय माझं. हां, बघा, आता पहिल्यांदा तुम्ही ही तुमची जनरल इन्फॉर्मेशन टाकली समजा, तुमचं डिपार्टमेंट म्हणा, तुमचं नाव म्हणा, तुमचे ऑर्गनायझेशन म्हणा, या गोष्टी पहिल्या पीपीटीमध्ये असतील, बरोबर? मग दुसरी जी पीपीटी आहे ही, तिथं तुमची इंट्रोडक्शन असते, लक्षात घ्या.
जसं तुम्हाला इथे पण दिसतंय. पण आता हे इंट्रोडक्शन ऑफ टीचर ऐवजी इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक असेल, की जी जनरल इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहिती असते, त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो, ओळख करून देतो आपल्या विषयाची, किंवा आपल्या विषयाकडे डायरेक्ट जाण्यासाठी तो एक टप्पा असतो. कोणता? इंट्रोडक्शन. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. येस सर. Yes, sir. इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्ही तुमच्या विषयाची ओळख त्या रिसिव्हर्सना करून देत असता. आर यू क्लिअर? येस Yes. सर. लिस्नर Yes, sir. प्रिपेअर होत असते ऍडिशनल इन्फॉर्मेशन करेक्ट देण्यासाठी. करेक्ट, व्हेरी गुड. लिस्नरच्या माइंडचं प्रिपरेशन होत असतं तुमच्या त्या इंट्रोडक्शन मधून. करेक्ट, व्हेरी गुड. तर ते लक्षात घ्या. सो प्रिपेरिंग द इंट्रोडक्शन ॲज वेल ॲज कन्क्लुजन ऑफ द प्रेझेंटेशन. आणि बघा, तुमचं हे जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशनची शेवटची स्लाइड बघा, मी खाली जातोय आता एकदम शेवटी. बघा इकडे दिसतंय माझं स्क्रोलिंग. येस सर. हां, तर तुमची जी शेवटची स्लाइड आहे ती कन्क्लुजन असली पाहिजे, समरी असली पाहिजे. का गरजेचं आहे सांगा बघू? बिकॉज लिस्नरला एक अंडरस्टँडिंग होते की त्यामधून आपल्याला काय मिळलं नेमकं. करेक्ट करेक्ट. त्या प्रेझेंटेशन मधून आपल्याला काय मिळालं, किंवा त्या प्रेझेंटेशन मधून एकंदरीत आपण कोणत्या गोष्टी शिकलो, त्या गोष्टी शेवटी त्यांच्या मनावर परत एकदा बिंबवणं गरजेचं असतं. कोणाच्या मनावर? रिसिव्हरच्या. आणि ते परत लॉंग लास्टिंग राहत असतं, लक्षात घ्या, पुढं टिकून राहत हॅलो असतं. सर. हां बोला. टाइम सर संपला. नेक्स्ट लेक्चरची लिंक आली सर. हां करेक्ट, समजून घेतलं मी. सो शुड वी स्टॉप हिअर फॉर टुडे? Yes, sir. Okay, so येस सर. whatever the remaining things are, we will discuss in our next lecture. Thank you for your patience, your involvement and understanding. Thank you. थँक्यू सर. Bye, sir. Okay.